आई येतो ग. अरे काय रे आज लवकर निघाला? हो जरा लवकर, कुठे उशीरच झालाय. अरे उशीर काय ते आपलं हे डबा घेऊन ये. थांब जरा डबा घेऊन ये. हा घेतला आईने दिला मला. पाण्याची बाटली दे की. थांब पाण्याची बाटली आणती अगं दिली आईने मला, चल उशीर होतोय. पण कशाला लवकर ते समजा. सावकाशदार रे. आता काय हे बघ मी काय हेच घर आहे का त्याचं? हो सर. पोलीस आले. गुंड्या अगं पोलीस आले बघ. पोलीस आले. पोलीस कशा पायी आले इथं? हा काय भानगड आहे? अहो काय भानगड केलीच रे? काय झालं साहेब? झटती का करायची? अहो काय बोलताय? झडती? नीट तपासा. कशाला? एक मिनिट हो साहेब. अहो कशाला? काय केलं? एक मिनिट. आम्हाला आमचं काम करू द्या. झडती घेऊ द्या. झडती? हे घराची कशासाठी? हो काय झालंय काय? बघा ना आबा, तेच सांगतोय मी. तुमच्या या मुलाने त्याच्या ऑफिसमध्ये चोरी केली. काय बोलताय साहेब तुम्ही? कसल्या चोरी? कुठली चोरी? मी काही चोरी केली नाही आहे. चोरी नाही केली. चोरी कशाला करेल? आई विटनेस आहे आमच्याकडे. बॉडीगार्ड पुढे पुढे ये. याने त्याच्या ऑफिस मधून दागिन्यांची डिझाईन चोरी केली. याने पाहिलंय. अहो साहेब तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. माझा मुलगा चोर नाही हो. आम्ही गरीब आहोत. मीठ भाकर खातो, पण ती मेहनतीची खातो, चोरीची नाही. काहीही झालं की तुम्हाला आमचंच घर दिसतं का? साहेब घरात काहीच सापडलं नाही. बघा आम्ही म्हणत होतो ना साहेब. बघितलं साहेब सांगतोय. इन्स्पेक्टर साहेब घरात सापडलं नाही ना, पण त्याच्या बॅगेत पाहिलं का? बॅग चेक करा ना त्याची. काय बोलताय मॅडम तुम्ही? मी चोरी करेन का मॅडम? तुम्ही असं? बॅग द्या. अहो बॅगेत काही नाहीये साहेब. मी सांगतोय ना तुम्हाला, मी नाही चोरी. बॅग द्या. बॅगेत कसं काय असेल? ठेवलंच नाही बॅगेत. तर बॅगेत काय ठेवलंच नाही ना. अहो खरंच सांगतोय, बॅगेत काही नाहीये साहेब. बघा तुम्ही बघा. मॅडम काय नाही. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही नीट पाहिलत का? मॅडम बघा ना, चेक केली बॅग. पेनड्राईव्ह? हो, पेनड्राईव्ह मध्ये दागिन्यांची डिझाईन ठेवली होते त्या मिस्टर अय्यंगारने. काय रे, तूच पाहिलं होतंस ना पेनड्राईव्ह ठेवताना बॅगेमध्ये? कुठे पेनड्राईव्ह? खोटी खोटी माहिती दिलीस तू कामिनी मॅडमला. नीट पाहिलं होतंस ना की खोटं बोललास? नाही सर. यामिनी मॅडम,
ते पेन ड्राईव्ह दुसरीकडे कुठेतरी लपवलेलं असावं किंवा तुम्हाला जी माहिती मिळाली ती खोटी असावी. नाही तर पेन ड्राईव्ह बॅग मधून जाईल कुठे? काय म्हणजे म्हणायचं काय? हा, वाटेल ते आरोप करता ना तुम्ही आमच्यावर. गरीबाला कोणी वालीच नाही, कोणी यावं आणि काही आळ घेऊन जावं. अहो चोरीचा आळ घातला तुम्ही, आणि ते पण कोणामुळं? या बाडीगार्डनी सांगितलं ना तुम्हाला? इथं ये, इथं उभा राहा. हा, बोल आता, बोल आता. का दात खेळ बसली तुझी? आमच्या भाऊनं चोरी केली असं म्हणतोयस वय? हा, आता सांग, खरं खरं सांग, तूच कुठं तरी ठेवलेस? कुठं ठेवले ते बॉन्डो? काय रे, बोलणार आहेस का तू काहीतरी? तोंड उघड. तू नक्की या भाऊलाच पाहिलंस ना पेनड्राईव्ह बॅगेत टाकताना, की दुसरं कोणीतरी होतं आणि तुला वाटलं की भाऊ आहे? सॉरी मॅम, ते काय सॉरी सॉरी. लई आटल्या गाठीच आहेस तू. तू असा नाही बोलणार. हा, आता आठवलं. त्या दिवशी मयुरीचं आणि तुझं भांडण झालं कडाक्याचं, म्हणून तिच्या भावाला त्रास देण्यासाठी त्याच्यावर आळ घातलास ना? बोल. बघ बघ कुंदे, बघ बघ बघ. भांडण होत नाही का मैत्रीत कधी? म्हणून तू या थराला जाशील? आबा, आबा तुम्हाला माहिती आहे सगळं मी मुद्दामून केलेलं नाहीये. अहो तुम्हाला तर माहिती आहे ना सराफांच्या व्यवहाराबद्दल, तुम्हाला तर सगळं माहिती आहे. आबा त्या पेन ड्राईव्ह मध्ये सराफांचे लेटेस्ट डिझाईन्स होते. आमचं लाखोंचं नुकसान झालं असतं आबा. हे सगळं मी कुंदाताई, कुंदाताई माफ करा मला प्लीज. मला या सगळ्याची आयडियाच नव्हती. हे मिस्टर अयंगार कडून कळलं मला, आणि हा भाऊसाहेब, हा बॉडीगार्ड बोलला की आपल्या भाऊनी ते पेनड्राईव्ह. जेव्हापासून मला हे कळलं ना, खरंच सांगते मी तुम्हाला, मी मनापासून प्रार्थना करत होते की हे सगळं खोटं असावं. खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. इन्स्पेक्टर साहेब सॉरी, माझ्यामुळे तुमचा वेळ वाया गेला. एक्स्ट्रीमली सॉरी. चला. काय रे, तुला कळतंय तू काय केलंयस ते? लाज वाटते का तुला? तुझ्यामुळे आज सगळ्यांना मनस्ताप झालाय. अरे आज तुझ्यामुळे त्या भाऊ सारख्या प्रामाणिक मुलावर मी आळ घेतला. ह्यापुढे जर अशी चूक केलीस ना तर नोकरीवरून काढून टाके. बाहेर जाऊन उभा राहा. सॉरी मॅम. आउट. कुंदाताई, भाऊ जमलं तर
क्षमा कर मला. बाळा, मला माहितीये की तुला खूप वाईट वाटलंय, पण प्लीज भाऊ, मी हे जे काही केलं तुझ्यावर आळ, तू प्लीज राजवीरला काही सांगू नकोस. रिक्वेस्ट आहे माझी. तर त्याला हे कळलं ना, त्याला खूप वाईट वाटेल. प्लीज बाळा, आणि खरंच सॉरी. मनाली, कुंदताई, आबा, माफ कर मला. चला. भाऊसाहेब, आज जे काही घडलं ना ते राजवीरला कळता कामा नये. कळलं? हो मॅम. अरे ती मयुरी, ती सांगेलच ना सगळं राजवीरला. आता घरी नव्हती, पण एकदा घरी आल्यावर घरचे सांगतील की भाऊ बरोबर काय घडलं ते. भाऊसाहेब, तू आता मयुरीकडे जा आणि तिला सांग, रादर पटव. तिला सांग की भाऊ बद्दल जे काही घडलं ना ते राजवीरला कळता कामा नये. चल. कुठे? मयुरीकडे. माझ्या समोर सांग तू तिला. चल चल. असं कसं सांगणार ना? का? म्हणजे ती आता ऑफिस मध्ये असेल ना. मग? आणि मॅम, आमचं भांडण झालंय, मला तिचं तोंडही बघायचं नाही असं बोललोय मी तिला. मग मी कसं जाणार? बरं ठीक आहे, चल फोन करून सांग तिला. फोन कसं करू? कसं सांगू म्हणजे? म्हणजे तेच बोललो ना, आमचं भांडण झालंय, मी तोंड पण बघणार नाही, मग ती ऐकणारच नाही माझं. कळलं मला. काय सारखं सारखं तेच तेच. मग काय करणार आहेस तू? मी करतो काहीतरी मॅनेज करतो. काय मॅनेज करतो? ते काय? ते भाऊसाहेब, ब्युटी. ब्युटीचं काय? ब्युटी मयुरीची मैत्रीण आहे ना. मग मी ब्युटीला सांगतो की तू हे सगळं मयुरीला सांग, तिला पटवून दे, आणि यातलं राजवीर सरांना काहीही सांगू नकोस. ती ऐकेल. नक्की करेल? हो मॅम, मी स्वतः सांगेन तिला, ती ऐकेल. ठीक आहे, मला काय, माझं काम झाल्याशी मतलब. पण भाऊसाहेब, काही चूक झाली ना तुझी नोकरी जाईल. हा? नाही नाही, काही गडबड होणार नाही. मी स्वतः ब्युटीला सांगतो, ती करेल सगळं. बरं ठीक आहे, चल जा बोल त्या ब्युटीशी. हा, जातो. ए, तिकडे कुठे? इकडे. हो, जातो. ही भामा पण ना का कडक प्लॅन केला होता मी, सगळी वाट लावून टाकली. आता माझं फायनल काम होऊ दे. त्या भामासारख्या भिकाऱ्यांना उभंच करणार नाही. अरे रिमोट का नाही चालत आहे यार? गॅरी, गॅरी ब्रो, यार रिमोट चालत नाही बघ ना. हो ते मी बघतो. ऐक, मला सांग, आज मी पेढीवर जरा उशिरा जाईल. हा का? अरे का काय, मिशन मिस मनाली. मनाली ताईचं ज्या विक्रांतशी लग्न होणार आहे त्या विक्रांतला मी भेटायला जातोय. हा, ऑल द बेस्ट. गॅरी, एकदा मनाली ताई आणि विक्रांतचं लग्न झालं ना, रणशिंगे परिवाराचं टेन्शन जरा कमी होईल. मला त्यांच्या घरातला आनंद परत आणायचा. ब्रो, आनंद कोण आहे? तू विक्रांतला भेटायला चाललाय ना? खूप वाईट जोक होता गॅरी. याने जर मनाली आणि विक्रांतचं लग्न लावलं तर मयुरीच्या आईचा राग खरंच जाईल आणि मग राजवीरसाठी सगळं सोपं होईल. नाही 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 नाही, हे करून नाही देणार मी. आत्ता नाही जात हा विक्रांतकडे. पण तो हसला ना,
चल बाय. राजवीर अरे मम्मा बरं झालं तू आलीस. मी आता निघतच होतो. कुठे चाललोस तू? मम्मा आज मी मम्मा राजवीर मम्मा हे मम्मा काय होतंय? मम्मा मम्मा गॅरी मम्माच्या रूम मध्ये चल. मम्मा ये सावकाश. काय होतंय? हळूहळू मम्मा मम्मा खाली. सावकाश. मग काय याला खरंच चक्कर आलीये की नाटक करतायत? आता काय प्लॅन असेल यांचं? सावकाश. बस बस बेटा, मला एवढं अशक्त वाटतंय ना. ऑफकोर्स मम्मा, स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून तू सगळी कामं स्वतःच जर करणार असशील तर अशक्तपणा येईलच ना. राजीव, मग काय सगळी कामं मी तुलाच करायला सांगू? आपला बिझनेस एवढा वाढतोय. गॅरीकडे बघ, तो पण केवढा वाढतोय. मम्मा म्हणजे मला सांग, ह्याच्यावर विश्वास ठेवून मी निश्चिंत राहू? बस काय मम्मा, ते काय तुझी मम्मागिरी चालू झाली ना. आपल्याला कोण मोका देत नाही तर मग आपण कसा काम करणार आहे? गॅरी बेटा, कामं ना आपल्याला दिसायला हवीत आणि फक्त दिसून उपयोग नसतो, ती करायची पण इच्छा व्हायला हवी. आता काम कसे दिसतात ते आपल्याला काय माहिती? मग तू डायरेक्ट सांग ना आपल्याला, तुझे सांगते ते आपण करतो. खरंच करशील? हा बस काय. मग एक कडक कॉफी घेऊन ये ना माझ्यासाठी. हा आणि मम्मा जा ना, जा. मम्मा आता स्ट्रिक्टली फक्त आराम करायचा, कुठलीच कामं करायची नाहीस. मी डॉक्टरांना बोलवून आणतो. नाही नाही राजीव, डॉक्टर नको आहेत मला. तू फक्त थोडा वेळ माझ्याजवळ बस. That's it. मला बरं वाटेल. माहितीये मला, मी कुठेच जाणार नाही, तुझ्या बरोबरच असणार आहे आणि तूही कुठली कामं करायची नाही. एकदा मला डॉक्टरांना बोलू दे, नेमकं काय झालं ते कळेल. आलोच मी. ऐक ना, ए भाऊसाहेब, बाहेर जाऊन उभा राहा. आणि गॅरी किंवा दुसरं कुणीही आलं तर मला पटकन सांग. चालू कर. बाई 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 बाई, पार रणशिंगांची अब्रू अगदी यशवरच चांगली. हाफिसवाले पोलीस घेऊन घरला आले. देवा, रणशिंगांच्या अब्रूची वाट लागली. काय त्या भाऊचं करायचं? एवढं असताना बी भाऊ हाफिसात गेला. हा, आत्या, अगं पण त्यांनी माफी मागितली आहे ना. म्हणजे गैरसमजामुळे कधी कधी होतात अशा चुका. बोलल्या मनाबाई, बोलल्या. गप्पच बस जरा. आत्याबाई, तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण जे झालं ते विसरायला हवंच ना. हा, तुम्ही विसरू शकता, मी नाही विसरणार. रणशिंगांची अब्रू तुम्ही तर डोळ्याला झापडच बांधली आहेत समजी. मला माहितीये ना या मागचा सूत्रधार कोण आहे ते. कोण कोण म्हणजे दुसरा कोण? राजवीर सराफ. इथं तर चांगुलपणाचा आव्हानायचा. माया तू चालली अशी दाखवायची आणि हिथं असं दारात पोलीस आणून रणशिंगांची अब्रू येशीला टांगायची. बाई 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 बाई, केवढं त्या कारस्थान. देवा, आता यामिनी मॅडम वाट लावतात माझी. पैक बी मिळायचं नाही. आलेच मी. ए, चल तिकडे. मॅडम
मॅडम खरं सांगते तुमची आण घेऊन सांग माझीच आण घेऊन सांगते मी. हो खरंच मी ते कॉम्प्युटरचं पेंडूक नाही काय ते बॉन्डूक ठेवलं होतं भाऊच्या बॅगेत हो. ए, तुझी ही बडबड ऐकायला फोन नाही केलाय मी काय सांगते ते नीट आहे. तर विक्रांतच्या आईला गाठ, तिची खात्री पटवून दे. तिच्या मुलाच्या लग्नासाठी रणशिंगेंकडून तिच्या ज्या काही अपेक्षा आहेत ना त्या पूर्ण होणार नाही. असं काय करतायसा मॅडम? ती बाई मला घरात तरी घेईल का? ए, ते तुझं तू बघायचा. आणि त्या बाईला हेही सांग की मनालीसाठी रणशिंगेनी दुसरा मुलगा बघायला सुरुवात केली. तर तुमच्या विक्रांतसाठी जर तुम्हाला मुलगी हवी असेल किंवा स्थळ हवं असेल तर ते माझ्याकडे आहे. माझ्याकडे काय बोलताय मॅडम? माझं काय वधूवर सूचक मंडळ आहे होय? अहो बामा, ऐक ना मी काय बोलते ते नीट आहे. तुझ्याकडे म्हणजे माझ्याकडे स्थळ आहे. तर मी तुला जे काही सांगितलंय कळलंय का तुला? नीट कळलंय का? ओय, त्या भाऊला तुला फसवता आलं नव्हतं, तर हे तरी काम नीट करशील का तू? होय करेन हो मॅडम, नक्की करणार ह्या वेळेला. बघा मामा नीट आहे. त्या बाईला सगळ्यात आधी जाऊन भेट. मॅम गॅरी सर आले. ऐक मी सांगितलेलं नीट कर, कळलं? अहो मॅडम पण ती पैशाचं स्वतः तेवढं बोलते आणि फोन ठेवून देते. मामा मामा मामा, हे बघ आपण आणली तुझ्यासाठी गरमागरम ब्लॅक कॉफी. ठीक आहे, ये ना. थँक्यू बेट. या डॉक्टर. डॉक्टर बस. ऍक्च्युली खूप वीकनेस आलाय मामा. राजवीर, यामिनींनी ताईच्या बाबतीत कारस्थानं चालू केली आहे. नाही, मी हे अजिबात होऊ देणार नाही. पण काय करू मी आता?